सदरच्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, त्याच्याकडे तपास करण्यात आलेला आहे। महेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून जो गुन्हा दाखल झालेला आहे तो नॉन कॉग्निजेबल स्वरूपाचा आहे। त्यामध्ये तपास करण्यासाठी मान्य न्यायालयाची आपण परवानगी घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे तपास चालू आहे। या तपासाअंतर्गत विचारपूस करण्यासाठी दीपक भीमसेन कदम हा 54 वर्षाचा इसम यांना आम्ही काल बोलावलं होतं। त्यांनी सांगितलं की दारूच्या नशेमध्ये आणि त्याला काही वैयक्तिक त्रास आहे, त्याच्या एका फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी हे अशा फेसबुक पोस्ट केलेले आहे आणि महेश गायकवाड यांना तो ओळखतही नाही किंवा त्याची कधी प्रत्यक्ष भेट झाली नाही असं त्यांनी आपल्या जबाबात सांगितलेलं आहे। आम्ही ती चौकशी करण्याचा प्रयत्न केला की ते महेश गायकवाडांनाच काय केलं, तर त्याचं म्हणणं असं होतं की आम्ही ही टीव्हीवर न्यूज पाहिली होती आणि न्यूज पाहिल्याच्या नंतर एक मनामध्ये संबंधिताच्या विरुद्ध तो फेसबुक फ्रेंडही आहे त्यांचा, जवळपास दोघांमध्ये 15 लोक फेसबुक फ्रेंड आहेत आणि तो फेसबुक फ्रेंड असल्यामुळे त्याला फ्रस्ट्रेशन जे आहे ते त्या पद्धतीने व्यक्त होतं।